आई आई वो लढू नको ना. काय करू बाबू, लढू नाही तर काय तर. तुझ्या बाप जेलात गेला ना बापा. तुझ्या बाप सुटते की नाही सुटत काही खरं नाही रे बाबू आपला आता. कसं काय झालं रे बाबा हे तुझ्या बापाच्या अनर्थ. तुझ्या बापा किती गरीब आहे रे. कसं काय झालं हे काही समजून नाही राहिलं बापा. लढू नको माय, लढू नको ना. आता जे झालं ते झालं. आता वापस येणार आहे का काही सांगतोस? काय म्हणता बाई आता तुम्ही. जे झालं ते झालं. पाणी कसं काय झालं तर काही समजून नाही राहिलं ना बापा. आता काही समजून नाही राहिलं आम्हाला. हो लढू नको ना. येतात ना बाबा वापस येतात ना. आणि तू लढले तर मला कसं कसं वाटते ना मग. मी लढीन मग. आई वो लढू नको ना तू, लढू नको ना. आय माय तू कशी असं हेंबाडी आहेस काय? हा ते उसक पोरग लढून राहिलं त्याच्या तोंडा इकडे पाय ना तू. त्याच्या तोंडा इकडे पाहून नाही राहिली, लढूनच राहिली बिचारे. तो तुले समजावून सांगून राहिला उलट. सोन्यासारखं पोरग आहे तुले. त्याच्या तोंडा इकडे पाय ना. आता जे घटना झाली ते झाली आता. बाई आता पोरा इकडे तर पास लागेल मले. पण मग नवऱ्याचं कसं. मग नवरा जेलात गेला ना. मग नवरा सुटते की नाही सुटत हे बी कोणाला माहित नाही आम्हाला. आई बाबा येतात ना वापस येतात ना. बाबा ले होते सुटका होते ना. बाबाने काय जाणून करेलाय का? तो शिवल्याच बाबाला मारायला आलता. तो आता कसं झालं ते अनाधानानं. हा तू लढू नको बा. मग मला लढ येते. मग मी लढीन जोरात मग. हा आई व आई आई चुप राह ना आई. बाबा येतात ना. जगनची माय पाय ना. ते उसक पोरग तुला समजावून सांगून राहिले बिचारे. हा तू लढूनच राहिली. ऐक ना त्याच्या म्हटलं जराशी. ऐक ना लढू नको बरं. आता जे झालं ते झालं. तो देवलाल येते ना वापिस. तू टेन्शन नको घेऊ. तो का जेलातच राहीन काय. आता सुटून येते तो. माय आता ह्या घटना काय आपल्या हातच्या असतात काय? होतात त्या रागात. आता आपण म्हटल्यानं काही चालते काय सांग तू. देवलाल एवढा गरीब असं वाटे का आपल्याला तो करीन. पण आता कसं रागात झालं त्याच्यानं. असा करणारा होता का तो? नाही ना. आता मानवरा तर मच्छर नाही मारत. आणि हे कसंच काय घडलं मानवऱ्याच्यानं काही समजून नाही राहिलं मला. तर काही सुचून नाही राहिलं. पोलीसही जमानत देतात की नाही देत काय माहित बाबा. सोडतात की नाही सोडत मानवऱ्याले की जन्मठेप करतात काही समजून नाही राहिलं मला. तर कसं होईन आमचं दोघे मायले कायचं कसं होईन. हो माय तू लढू नको ना. आपल्या गावातले लोक गेले ना. देवलालले काय एकट्यावर तसं वाऱ्यावर सोडतील का जेलात? सोडायलाच गेले त्याले. आता घेतील त्याची जमानत आणतील त्याले. लढू नको तू. जरा शांतता ठेव. येते तुझ्या नवरा घरी. टेन्शन नको घेऊ बरं. आणि त्या पोरा इकडे लक्ष दे जरा. आता लढणं बंद कर बरं तू. काय लढणं बंद करा म्हणता बाई. आता किती काही लढणं बंद करा म्हणसान तर तर लढू येणारच आहे ना. आता नवरा जेलात असल्यावर मी काय खुश राहीन का इकडे. बस झालं बरं. लढू पडू नको बरं. आता तू जास्त लढशील तर बिमार पडशील. त्याच्याकडे इकडे कोण पाहिजे मग. चाल बरं चाल. जेवण घेऊन करून घे जरा. 2-3 घास खाय बरं. तेवढ्यानं बरं वाटेल तुले. जेवण धकते काय. जेवण म्हणून राहिलं तुम्ही. जेवण करता एक घास नाही गिटत वायाचा ना. कसं वाटून राहिलं मला तर. हॅलो बाई चाल उठ बरं. होणारी घटना झाली आता. आता काय उपाशी राहायला जाते का कोणाच्या ना. बरं कामीने घे बरं तिले. चाल जेवण करायला जाऊ आपण. 2-3 घास खाईन कशी बी ते. हा त्या चला. डॉक्टर साहेब का बरं गाडी थांबवली तुम्ही? साहेब तुम्हाला कसं अर्जंट काहीतरी सांगायचं आहे. तू इकडे बाजूला या थोडं तुम्ही. सांगा ना. इथंच सांगा. हे माझे सहकारीच आहेत. इथे सांगितलं तर काही नाही ना. सांगा यांच्या देखत सांगा. काही फरक नाही पडत. तसं नाही. त्यांच्या देखत सांगायला काही हरकत नाही. पण कसं एक सिक्रेट गोष्ट आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही बाजूला या. कसं मेन डॉक्टर साहेबाला तुमच्यासोबत बोलायचं आहे. ठीक आहे चला बाजूला बोलू. काय शिंदे काय खिचडी शिजून राहिले. काय सिक्रेट करून राहिले हे. जाधव जे प्रेत आहे ना आपल्याकडे आपण जमा केलेल्या ॲम्ब्युलन्स मध्ये त्याच्याबरोबरच काही ना काही गेम करतात ते. मला असं वाटून राहिलं म्हणून ते सिक्रेट करून राहिले. काहीतरी झोला आहे याच्यात. हो शिंदे साहेब असंच शिंदे. मला तसं वाटते ते. हो म्हणून तर सिक्रेट चालू आहे ना. अरे काय आहे तुमचं? काय कोणती सिक्रेट गोष्ट आहे? सांगा ना साहेब. कसं आहे जो व्यक्ती आपण शेतातून जी काही डेड बॉडी आपण जमा केली ना ती मुळात डेड बॉडी नाहीच आहे. तुम्हाला जिवंत आहे. फक्त मेलेल्याचं नाटक करून राहिला तो माणूस. हे कसं काय शक्य आहे? पण त्याच्या मस्तकावर खूप मोठा दगड पडलेला होता ना. आपण ॲम्ब्युलन्स मध्ये जशी बॉडी टाकली तसा मी मागे जाऊ त्याच्यातच बसला. तुम्ही ते ब्लड वगैरे सर्व बघितलं तर ब्लड ते जे आहे की नाही ते नकली ब्लड आहे. तो ढोंग करून राहिला. नाटकं करून राहिला. तो मेलेला गेलेला काही नाही. तो त्यानं काहीतरी गेम करायसाठीच करेल आहे. असं तरी गावातले लोक म्हणतच साहेब पायजापूर हा नाटक खोर आहे. बरं असं आहे का ते? ठीक आहे चालेल ना. मग काय तो पाहू त्याचा बजेट आता. नाटक खोऱ्याने पुरा जाय तो. लय 2-3 खेपा का धोडाला मला यानं. हा काही सोपी नाही बरं. या गावातला बिबा आहे हा साला लय नाटकं करते. कधी म्हणते मुळलो कधी म्हणते काही. हा पुरा भांडण खोऱ्या आहे. आता डॉक्टर साहेब तुम्ही द्याल तसं काही सोडू नका बरं.
कसं याला दाबून द्या, चांगलं दडपून द्या तुम्ही आता. हा, मग पाहून घेऊ आपण पुढचं पुढे काय आहे. बरं आटून नेलं डायरेक्ट PM रूम मध्येच टाकतो ना मी. मग कसा नाटकं करते होतं पाय तुम्ही काय आहे तर. हा बरोबर करतो मी साहेब. फक्त कसं तुम्ही साथ नावा थोडं जावा, तुम्ही साथ दे जा माई. 100% तुमच्या सोबत आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा, काही वांधा नाही, बिलकुल तुमच्या सोबतच आहे मी. डेड बॉडीचा झाला सौदा तिकडे झाला. ऐकली साहेबांना डेड बॉडी, किडन्या मिडण्या त्याच्या सारं हा ढोये मोये ही काक करून ओके घेतला साहेबांना गुल्ल्यासारखा करून. हो खिसा भरला साहेबाचा. जाधव बरोबर शाळा आहे साहेबाची, बरोबर फिल्डिंग लावली साहेबांना. हा आता 2-4 महिने खोट नाही साहेबाले. नुसतं आपल्याला हवेवर जगवतात हो, आपल्याला काही राजा 1 रुपया फेकून मारत नाही साहेब. जिकून तिकून चिरे मिरे भेटतील ते बंद्या खिशात घालते साहेब, आपल्याला जरासं काही देत नाही. थांबा जाधव, या साहेबाची गुंडीच अटकवतो. थांबा तुम्ही थांबा. चला इथं थांबणं कसं योग्य नाही. कसे माझे सहकारी शेक पकडतील की साहेबांनी तिकडे सौदाच नाही गेला. नाही तर बेकार लाईन आहे आमची पोलीस लाईन. म्हटलं की असं कसं चुपून चापून काम गेले लपून की तर शेक पकडतात ही. हो साहेब तुम्ही तुमचं काम करा, आता मी मा काम करतो. फक्त कसं तुम्ही आडकाठी आणू नका मला. बिंदास करा तुम्ही, टेन्शन घेऊ नका कोणत्या गोष्टीचं. कुठे आडी अडचण आली तुम्हाला फोन लावा तुम्ही. बस ओके ठीक आहे, चला मग. हो साहेब ओके मग साहेब येतो मग आम्ही. हो या. काय साहेब काय झालं? काय नाही झालं, पोलीस स्टेशनला गेले की सांग तुम्ही काय झालं काय नाही. तर चला काळा गाडी. ठीक आहे साहेब ठीक आहे. हो बाण्या साधूची मजा घेऊ गड्या आपण. येऊ दे साधूची मजा घेऊन आपण. येऊ दे साधू भाऊ. अरे गड काय म्हणता साधूबा, तिकडे भांडण आहे चालू, चालत नाही पायाले. भांडण तिकडे चुल्यात घाल तिकडे मोठ. हा पैता घाण थोडी होते बाबा. पोलीसवाले आले ते घाल मरता वाचलोले का. आणि त्या पोलीसवाल्याने जेलात नेलं असतं बाबा शिवल्याच्या मॅटर मध्ये. राजा साधूबा एवढे चेंड असल्या राजा तुम्ही गाणं फाटते तुमची राजा. एवढे भेता हो तुम्ही पोलीसवाले का खातात का राजा. तुम्ही का खून गेलता का शिवल्याचा. पोहून आले राजा तटून एवढे मर्द करता राजा हो. पुढे राजा गांडील पाहिलं पळता राजा हो तुम्ही. झुमऱ्या त्या शांतपणा तुझ्या ठेवतो. तो सायरन वाजला ट्याव की माणसाला बरोबर समजते काय बरोबर फाटते माणसाची. चड्डी ओली होते माणसाची. पोलीस म्हटले गमत असते गोट. हा आम्ही काय भानगडी नाही बापा, प्रेमान राहणार लोक. आम्हाला सवय बी नाही पोलिसाची. तुम्ही राजा साधूबा बेजा भेतात राजा हो. आता एवढं भेल्यान चालते का राजा. हा आता पोलीस झाले काय करत असतात हो? भेलं तर पुरलं. पोलिसाची जाता येते कधी कोणाला अंदर टाकीत काय सांगता येते नाही बापा. पहिलं झालं बापा आम्ही 5-6 जण बिंगफट थांबलोच नाही तर दिसा ते बापा. ते मग त्या नामदेवनं त्या सरपंचाला काय केलं काय माहिती ते देवदानी. साधूबा रक्ता बंबळ करून टाकेला होता शिवल्या तडसा. हा खरंच मेला की असाच मरेल होता बाबा. तो काही करा नाही बरं नाटक खोऱ्या शिवल्या आहे तो बापा. रक्ता बंबळणी हा मोठा 20 किलो दगड होता मस्तकार पुढे पुरा भेजा बाहेर पडलेला होता त्याचा. हा पुरी रक्ताची चिरखंडीच न डबल थांबेल होतो रक्ता दडसा. काय सांगता तुम्ही, बेकार परिस्थिती होती. पाहिल्याने जायचो शिन एवढा बेकार होता हो. अशी किशी माणसाली खरंच मेला तो शिवल्या. जाग्यावरच मरेल होता तो. माशा लागल त्याला. बाबा मासे लागल त्यावा साधूबा. हो बापा आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं बाबा. साधूबा काय फोक्या मारून राहिले तुम्ही. अरे शिवलाल जिता आहे तिकडे दवाखान्यात. हा तुम्हाला माहित आहे की नाही काय झप्पेला असता का राजो. मोठ्या अडीचा फकाले हाणून राहिले हातभर. हा आपल्या गावातले लोक सवयीच आहे पण हितभर असली हातभर लागायची. काय राजा हो काय तो रक्ता डबल थांबेल होतो. मासेही लागल त्यात भेजाही बाहेर पडला. काय राजा काय चिवत्या पण ती कामाला होता. हा काही सांगता फोकाळे. काय खरंच का शिवला जिता आहे तर काय तर शिवलाल जिता आहे अजून. मला तर काय भरोसात बसून नाही राहायला गडे हो. एवढा मस्त काढते दगड फोडेल आणि तो जिता आहे म्हणून राहिले तुम्ही बा. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं गडे हो. आता तुम्ही गावातल्या गावात सांगून राहिले बा असं. बा तुम्हाला माहितच नाही शिवलाल एवढा चॅप्टर गावातही कुणी नाही राजा. बावन पद्धतीतली जोकर आहे तो. मरणारा माणूस आहे का तो. अमर आहे शिवलाल नाही मरत. हा शिवलाल जर मरायचं असली की नाही तो आपल्या गावातले 2-4-5 घेऊन जाईन सोबत. ता मरीन तो. ते शिवलाल पुराण बंद करून टाक बापा. भूत होऊन दिसला असेल तुम्हाला. हा मी डोळ्यानं पाहिलं तो मेला म्हणून. आता कधी त्याची गोट काढू नको बापा. त्याची गोट जास्त करशील तर तो आपल्या मागं लागेल भूत. राजा मी का पादरी आहे राजा. साधू असून तुम्ही एवढे हा पादरी काम करता. हा एक मंत्र मला जिकडे तिकडे राजा हो. भेटा राजा हो तुम्ही. हो भेलं ते पुरलं भाऊ. हा काय करतं हा काय सांगता येते का. होणारी घटना काय टळत नसते. साधूबा तुमच्याच बोकांड्यावर येऊन मस्ती शिवलाल पहा तुम्ही. तुमचा कार्यक्रम होता मुतले का तुमच्या नांदी लागायला बरोबर बा. चाल पहिलो करोड पोरे बेकारच झाले. बेकाराचे पोरे. खरंच गड्या शिवलाल जिता खायला पाहिजे. मग मजा येते गावातल्या लोकांची. शिवलाल जितात होते नर पाहतो. जितात होते शिवलाल. तुला सांगतो पुढच्या भागात दिसतेच आपल्याला शिवलाल पाहतो. त्या शिवलाल जर मेला तर भागत चालत नाही. मजा येत नाही ना. शिवलाल आहे तर मजा आहे भागात. शिवलाल मरून देत आपले डायरेक्टर. नको बोलू बाबा. प्रेक्षक बोलतात ना. चाल बाबा
चाल उठून पोय लवकर. मी तुला लाईक करा, शेअर करा, नवीन असेल सबस्क्राईब करा बरं. चाल बाबा भाण्या. हो चाल बाबा चाल. अरे तुले तर मस्त जमते रे गळा मोतीराम चांगला. हो आवा वगार ना. हा अरे बाबा जगाच्या लाजीनं बाबा लढा लागते. आता सक्का पोरगा होता ना, माझ्या पोटचा गोया होता, तो लढलं नाही हसलं तरी तर लोक माझ्या तोंडात शेण घालतील ना. पण ती पोरगा मेला तर बापाला काही वाटून नाही राहिलं. म्हणून आता कसं लाजीले मोरून बा दोन 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 असं गायले मी आताडी. बा तुले जमलं रे बा हे ते बोलणं टा बोलणं लेका. हा तो लेका तुले जिंदगीच झाला नाही. तो शिवल्या तुले काढून दिलो त्यानं आणि त्यासाठी त्या भामट्यासाठी लढतं लेका. हा आपले आसू काही एवढे सस्ते आहेत का? या भामट्यासाठी लढला तू नसते डॅनी बापा. जगाले दाखवा लागते हे. आपल्या मनी ध्यानी काही नाही. मला तर जराशी आत्मीयता नाही त्याच्याबद्दल. मला काही वाटत नाही तो मेला तर. मला तर आनंद झाला की खांडू खऱ्या गावातून गेला मेला म्हणून. मी तर पेढे वाटतो. पण आता कसं जगाच्या लाजीले मोरून वाटता नाही येत. हा तो पैदा झाला आता माझ्या पाचीवर साखऱ्या वाटला होता. आता तो मेला तर मला पेढे वाटून राहिले. पण कसं आता जगाच्या लाजीला मरा लागते. दाखव तूच दाखव बापा जगाले. काय बापा काय काय दाखवशील जगाले तू. हा साऱ्या जगाले माहित तो शिवल्या कसा होता. गावातल्या कोणालाच काही अफसोस झाला नाही तो मेला तर. जरा सगळी वाटलं नाही हळहळ की गावातलं कोण मेलं म्हणून. त्याचा दुसरा जर चांगला माणूस मेला असता ना बंद गाव लढलं असतं. जाऊ दे आता तू विशेष बंद करून टाक. मा कसं हा मन दुखते रे मन दुखते माया. घरी सांगितलं की ना बा बुडी गेली की असं असं झालं म्हणून. नाही अजून घरी दारी काहीच माहित नाही. कोणालाच काही सांगितलं नाही. मी सारं चुपचाप ठेवलाय. बुडीले तर अजिबात सांगितलं नाही. ते तोंड वाचते ना रे. हा तिला काढून दिलो की मारो की काही. मायची माया असते भाऊ. हा ते टेंबलीन ना मग मोठ्यान भोंगात आणि मा शिवलाल गेला. बरं केलं तू म्हणा. बरं नाही सांगितलं तर आता मग बाहेर तास सुरू होऊन जाते. आता कसं डेड बॉडी आली गावात की मग कसं सरण गिरण रचलं तसंही PM करूनच येणार आहेत ते. हा त्याचं पोस्टमार्टम ते झालं की मग कसं 5 मिनिटं ठेवला आठ की नेला मग ता सांगून द्यायचं बुडीला आहे की नाही. हा त्याची कसं बाटी आता गावात आली की मग ता सांगून देऊ. गड्या हो गड्या कोण दिल काय गडव तुम्हाला काही चिंता आहे की नाही. काही स्वरण गिरण न्या लागते की नाही मसन खाईत. हा काही टांपे चाला ना जमा करून लवकर. त्या गळ्याले काही नेणं आहे की धन देणं आहे की नाही गळ्याले. सांगा हे जवान पोराचे कामात की म्हाताऱ्या माणसाच्या कामात. हा आपण सांत्वना देऊ शकतो. असं करा तसं करा सांगू शकतो. हा आता सोडून न्यायचे आपले काम आहेत का. कोणीच हात लावायला तयार नाही. लोक म्हणतात कावलेला खाऊ द्या म्हणतात त्याले. बुरा होता म्हणतात तो. पण कसं आता मलाच वाटलं बुवा गावातला माणूस आहे असा कसा हा गिदड्याच्या कसं तोंडात गेला नाही पाहिजे. तर चला बाप्पा सरण नेऊ. जवान पोरे काय ऐकून नाही राहिले गावात. आता त्याची काय चुकलं म्हणा. यानं कामच तसे चांगले करत पुण्याचे शिवल्या ना. त्याचा लोक म्हणतील तर काय नवं. याचं एक काम धड नाही ना भाऊ रे. ज्याच्या गाडी त्यानं बोटं घालेलाच नाही शिवल्यानं. काय कोण हा त्याच्यासाठी सरण रचणार आहे. तर मा तोंडाकडे पाहून तरी चालाकडे हो. आता ते कसं हा आता मला तो पटत नाही. पण आता कसं हा चला बाप्पा त्याला जाऊन तरी टाकू तेवढा. आपला विशेष नाही. आपण तर येतोच न हो. खराब असो की चांगला असो हे पुण्याचं काम आहे ना. हा अग्नी देणं म्हणजे हा काय कावड्याला खाऊ देता की गिदड्याला खाऊ देता त्याले. हा चला गावातले पोरे काही येऊन नाही राहिले. सरण राहिले आपणच रोचू बा. अरे भाऊ कोण दिल चाल. आई व मा बाप दादा राहिला नाही. मा बाप तर गेला आपल्याला सोडून. आता आपलं कसं होईल दोघं मायला खायचं. हा आता आपल्याला खाया पियाला कोण आणत जाईन व आई. मा बाप मला मस्त आणत जाय व खायला आई. काजू बदाम पिस्ता. आता कोण दिन मला हे खायले का आई. बाप मेला याचा आणि याला खायचं सुचून राहिलं. पण ते मला हे आणि मा बाप ते आणि मा बाप काही लाज आहे जराशी. तुला काही लाज वाटून राहिली. अरे तुझ्या बाप वर गेला रे. वर गेला ना तुझ्या बाप. तरी तुला समजून नाही राहिलं. तुला खाय प्यायचं पडेल आहे. खाय प्यायचं पडेल आहे तुले. आई तसं तर तू खायच मले. पण मग आता काय करू. मला विचार येते ना मग मागचा डबोरोटा खायला कशा भेटते. बिस्किटचा पुडा हे मा बाबा आणत जाय ना मला चवना खायला. पण आता काय कसं होईल आपलं. आई व मा बाप पाहिजे होता व आई. चांगला विचार करून राहिला रे बाबा तू. खरंच न घुसण्याला चांगला विचार करून राहिला. तुझ्या बाप वर गेला मानलं. पण तुले पण खरंच आहे घुसण्या. त्यासारखी जाऊल्यात बापा. देवाला सारायला द्या रे बापा. मस्त मस्त रे बाबा तू.
बबन्या कोणीच नाही बाबू अटीचा चानस आहे आता लडकं मडकं तोंड कर आता जरासं हा सुरू कर लढणं ते तर करावंच लागेल ते का मला काय सांगा लागते का बा रे हा याटम आहे तर बबन भाऊ हे कसं काय झालं बापा तुमचे भाऊ गेले ना बापा वर कसं होईल आमचे दोघे मारले काहीच आता शिवलाल गेला तर गेला आता बबन आहे ना हा पळी तर चालेल बबनच्या गळ्यात कुद्याले वहिनी वहिनी लढू नका ना पा तुम्ही लढला की आम्हाला लढ येते शिवलालचे लय उपकारात बा आमच्या आता जे घटना झाली ती झाली आता लढून काही फायदा नाही वहिनी बबन भाऊ आता आमच्या दोघं मारले काहीच कसं होईल कोण पाहिजे आमच्या इकडे कोण लक्ष देईन बाबा सांगा ना तुम्ही वहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका ना मी आहे ना बबन असल्यावर तुम्हाला काय काळजी करायला लागते शिवलाल भाऊनं आमच्या लय उपकार करून ठेवला मी असं समजा की तुमचा तुम्ही काहीच काळजी करू नका तुमच्या हे साऱ्या दुःखात सुखात मी सहभागी आहे बाबा बबन भाऊ तुम्ही आहे तर बापा धीरोज आहे मला नाही तर आमचं कोण आहे बापा कोण आहे तो वाले गायले वाले आम्हाला सांगा ना तुम्ही हो वहिनी चला बरं घ्या बरं बसून घ्या तुम्ही बबन भाऊ तुम्हाला सोडाच नाही वाटून राहिलं ना बाबा मला सोडाच नाही वाटून राहिलं बबन भाऊले काय सोडा वाटीन बबन भाऊ प्रेमच तेवढा आहे तुझं कशी चिटकली गुचिड्यासारखी आणि बबने लेखाचा जरासा काही दिली दूर नाही करून राहिला तो बी चिटकेला दिली नदी मोकाच पाहिजे दिली त्याच्यापेक्षा मोका पाहिजे नवरा मेला हिचा पण चिटक ताटक काही बंद झालं हिचा बरं वहिनी बसून घ्या कसं बरोबर नाही बसून घ्या तुम्ही बसून घ्या एवढ्या काही लढत नव्हा जाऊ तुम्ही लढणं बरोबर नाही आता एक पोरगा तुमच्या पदरात त्याच्या तोंडाकडे पहा ना तुम्ही जरासं लढणं बरोबर आहे का जी घटना झाली ती झाली आता वहिनी सांगा बा आता सांगा लढणं बरोबर आहे का हे तब्येत खराब होईल नाही तुमची बरं बसून घ्या बरं वहिनी तुम्ही बबन काका मायला समजून सांगा तुम्ही लढून राहिली माई हो रे बाबा सांगतो समजून सांगतो चाल बरं अर्चना बस बरं बाबा बबन भाऊ बसतो ना बबन भाऊ गावातलं बाबा एक कुत्रही नाही आलं ना माणूस मेला मायाचं एक कुत्रही नाही आलं काम नव्हतं का द्यायचं मग तोंडा लोक ये ना माणूसच तेवढा चांगला आता लोक येतील नाही तर काय तर गावातली कुत्र मुतत नाही याच्या तोंडात शिवल्या कोणता धडार होता लोक येतील नडी साधं हो ना वहिनी नाही आलेत नाही अरे लोक आपल्याला काय करायला लागते आम्ही दोघं जण आहो ना बबन मावले आले ना तुम्ही काही टेन्शन घेऊ नका चला मग पाहतो आम्ही काय नाही तर बाबा बबन भाऊ तुम्ही आता धीरोज आहे बाबा म्हणे बाबा काय हात आता ते हो चला वहिनी बबन्या काही चानस मारते गड्या काही सोडत नाही एवढा जरासा काही चानस मस्त चिटकून बसला आता रे सांगाले का तुले का परिस्थिती समजत नाही का कुठे काही चिटक ताटक म्हणून राहिला का सिरियस मॅटर आहे आणि तिचा नवरा मेला ना भाऊ खून ते मा कसं गळ्यात पडली नाही ते हे काय हे समजत नाही का तुला जाऊ दे चाल ते पाहू घालून शिवलाचं कटलो काला ओ साहेब काय साहेब लावलं तू ना चुपचाप बसणं मुकड्यानं रे तोंड वाचून राहिला रे तू ओ साहेब मग बाहेर पुरायलाच नाही राजा मले आखरी पावद्यान त्याचं तोंड पाहू त्या राजा हो काय पुरायला जातो म्हणून राहिला तू माती द्यायला जातो जीव घ्यायच्या अक्तीने वाटलं का रे तुला जरा शिकलास मोठा गोटा टाकला द्या मस्त का तू ना माझ्या गलती झाली राजा का हो साहेब आखरी इच्छा पुरी करा माही तसं मी आता जेलमधून निघणार नाही की बाई अरे बाबा तू याच्यात गलती झाली हे मी समजू शकतो पण मला कायद्याच्या पुढे नाही जाता येत ना कसा आता तू माणूस नाहीस तसा खून गिन करणार माणूस नाही गरीब असतो आता ते मला सरळ समजते माणूस म्हणून मी त्या भावना समजू शकतो पण मग कायदा आहे ना कायद्याच्या पुढे कसं मला कोणती गोष्ट करता येत नाही बा साहेब पाणी तेवढं जमीन तर आपलं सोळा ना राजू मला जर असं तर लोक तर नाही म्हणे मा गावात मा भाले अग्नी डाग देतात नाही तर पाहू द्या मला तू जरासा शांतता ठेव आता गडबड करू नको तू मोठे साहेब येऊ दे काय म्हणतात काय नाही मी पाहतो काय आता चुप बसतो कल्ला करू नको भाऊ साहेब नामदेव सरपंच नामदेव हे तर बापा याला अंदर घातलाय नाही तर आली माग काय होतं साहेब पान राजा माणूस गरीब आहे राजा हा बाधा सोडून ते पण फरीब काही नाही गुन्हेगार तो गुन्हेगार आहे यानं स्वतःच्या भावाचा खून केला ना कसं काय सोडा यायली राजा मच्छर मारत नाही होतो माणूस अंगावर बसलं तर राजा आता यान गफलतीत झालं आता दगड तटीच पडेल होता त्या रागात आमात त्यानं कसं मस्तकात मारला त्या शिवल्या दगड असं झालं ते झाली घटना आता काय साहेब काय अडून पाहू नका बा द्या सोडून तुम्ही काय बोलून राहिले मच्छर मारत नाही अरे एका व्यक्तीचा खून केला त्या माणसानं खुनाचा बरोबर आहे तुम्ही म्हणता सोडून द्या हे काय छोटी मोठी मारामारी आहे
साहेब आम्ही त्याची ग्वाही घेतो ना, तो तसा नाही आहे, पण गफलतीच झालं त्या यानं ते. हा साहेब, त्याला रोज त्रास होता ना त्या वावराचा. उठला सुटला की तो धुऱ्यावर माजून करायचे तो शिवल्या, म्हणून कसं रागातमात झालं त्या यानं. हो बाबा, तुमच्या सर्व भावना माझ्या लक्षात आल्या. होतात ह्या गोष्टी. आता धुऱ्यावर कोणाला राग येते, रोज रोज तेच ते किरकिरी चालू असली तर. पण कायदा सुव्यवस्था आहे की नाही काही. आमच्याच यायला होतं, पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला होता. आम्ही पाहिलं असतं काय आहे तर. हाती कायदा घेणं बरोबर आहे, योग्य आहे का हे. साहेब आता तुम्हाला एवढं समजून जायला राजा, बा तेवढं द्या बा जमून गड्याचं. मा काय डोकं खाऊ नका तुम्ही. मा मोठ्या साहेबाला बोला तुम्ही. आणि काय आहे तो सांगा तुम्ही साहेबाला. हो साहेब, साहेब हे पा काय म्हणतात तर. काय जातं काय होतं? यायला सांगा बा साहेब, ही म्हणून राहिले याला सोडून द्या म्हणतात बा. हा काय तर तुम्ही तुमच्या भाषेत सांगा बा, याला ऐकून नाही राहिले. साहेब माणूस लय गरीब आहे हो. आम्ही काही घेतो ना त्याची. हा आम्ही साक्षीदार आहो ना. हे आणि ते गफलतीच झालं, अनाधानानं झालं. नाही हा माणूस मच्छर मारणार नाही राजा. ठीक आहे, यांच्या म्हणल्यानुसार जाधव त्या व्यक्तीला सोडून द्या जो गुन्हेगार आहे त्याला, आणि या दोघांना आतमध्ये टाका. गाव साहेब काही बी करायच्या. हा काय बापा, काय बोलून काय राहिले तुम्ही. कसे म्हणून राहिले की गुन्हेगार व्यक्ती आहे, त्याला सोडून द्या बा, सोडून द्या. अरे त्यानं गुन्हा केला ना, स्वतः सख्या भावाचा खून केला ना त्यानं. साहेब तो तसा माणूस नाही ना. ठीक आहे, तो तसा माणूस नाही. तर चला बरं, तुम्ही बाहेर चला बरं. तुम्हाला काय आहे तर मी हकीकत सांगतो तुम्हाला काय आहे तर. ठीक आहे साहेब, चला बा चला. साहेब तर लयच कोपऱ्या कापऱ्यात चालला बा. ते ॲम्ब्युलन्स वाले सोबत गेला डॉक्टर बरोबर. काय बोलत होता काय माहित. हा आम्ही असलो की काही बोलतच नाही. मा साहेब काय राहिले, सुमडीत बुमडी चालू यायचं. मला काय समजून नाही राहिलं आता काय आहे तो. की काही ना काही झोल आहे साहेब, काही ना काही हात मारूनच राहिला. हो साहेबाचा गेम आहे. नामदेव भाऊ, सरपंच, अरे मला वाचवा राजा, वाचवा हो. आता नाही येत तुला ते वाचवायला गेले ते फर झाले फरा. साहेब चला ना मग, हे घ्या डेड बॉडी, मग पीएम करून घेऊ याचं पोस्टमार्टम. हो चला घ्या तुम्ही. काढा बाहेर काढा ते. हा चला त्या PM रूमला घ्या. हा चला तरीसा तोडफोड करून टाकू सर्व बॉडी आपण. साहेब मी जिता हो बापा, का जित्या माणसाचं तोडफोड करता का बा हो. हा पण मी मेलो नाही मी. साहेब का भूताला काय रूम मध्ये कोण बोलून राहिलं बापा, कोण बोलून राहिलं. तिकडे पहा. हा बापा मी जिता हो ना, मी मेलो नाही की, मी मेलो नाही ना. हा साऱ्या गावाचे नाटकच नुसता. चुरे तुम्ही यायचं ऐकू नका. चला ही डेड बॉडी घ्या. हा माणूस मृत आहे, मेलेला माणूस आहे, पोलिसांनी जाहीर केलेला आहे. चला काहीच होत नाही, या माणसाचं PM करून टाकू आपण. साहेब हो घेतो या कॉट सहित घेतो मी आता. हो साहेब बापा, का जित्या माणसाचा PM करता का. मी मेलो नाही ना, मी जिता हो ना. शिवलाल टयोगटे जिता आहे. पण आमच्याकडे खबर आहे, आमच्याकडे लेखी आहे की तुम्ही मेलेले आहात, मृत आहात, तुम्ही जिवंत नाही आहात. आता तुमच्यासोबत जे काही करू आम्ही ते आम्ही कसं करू शकतो. चला कचुरे, चला यांचं PM करून घेऊ. बापा हो कचुरे साहेब, जरासं काय का ना माय, काय PM करू नका ना बापा हो. का जित्या माणसाचं करता का, फोडतोड करता का मले. हा काय जीव काय सदा गदा भेटत असते का बापा. नाटकं कसा करतो रे मग मर्याची तू. हा त्या गरीब माणसाला जेलात घातलं साया. हा नाटकं करून राहिला गाठीचा. आम्हाला पहिले समजेल होतं तू जितास म्हणून. साहेब त्याचं माय लय दिवसात दुखेल होतो. मा भाऊच आहे तो, पण कसं तो जाऊन राहिला पुढे, मी राहून राहिलो मागे. मग मला काही ते खपलं नाही राजा, म्हणून मग मी कसं त्याला अटका जावा कसा प्लॅन केला म्या. पण तो गोटा होता की नाही, तो थर्माकॉलचा होता. हा नाही त्याच्यानं मच्छर नाही मारले जात राजा, तो मला काय मारणार आहे हो. नाही त्याचं तुझं दुखेल होतं तर ठीक आहे, पण आमचं मरण झालं नाही याच्यात. त्या मागे किती फिरायला लागले, ॲम्ब्युलन्स नेली तडीचा. आमचे डॉक्टर लोक 4 लोक तुझ्या ताब्यात होते, तुला अटीसा घेऊन आले. हा कितीची तब्येत हो असेल तू. टाइमपास किती केला तुला प्रशासनाचा. चुकीचा मार्ग निवडला पण तुम्ही. हा साहेब त्याला अद्दलच तशी घडत नव्हती ना. त्याला अद्दल घोड्यासाठी मी शाळा रचली सारी, पण हे मास अंगलट आलं सारं. मला माहित नव्हतं ना एवढ्या लवकर येतील बी ॲम्ब्युलन्स घेऊन, पोलीसवाले येतील आणि झटपण नेतील बी म्हणून. हा मला काहीच माहित नव्हतं ना. अद्दल घडवायसाठी असं मर्याचं नाटक करतो का तू. असे कामं बरोबर नाहीत बरं. हे तुली अद्दल घडवतो ना आम्ही, जिच्या पणच तू PM करून टाकतो. आता काय होते तो पाहतो ना आम्ही. कागद पुरा आहे सर, तू मरेल यायचीच आमच्या अजून. तू PMच करतो आता. साहेब मला मारू नका बापा हो. जित्या पण मारता का मुले. तुम्हाला जे काही लागत असेल ना ते देतो मी. लागलंच तुम्हाला 2, 4, 5 हजार 10,000. हा काय जे म्हणसान ते चिरीमरी. 2, 4, 5 हजार तुला काय भिकारी वाटलो का रे. हा एवढं मोठं हॉस्पिटल चालून राहिलो. 2-2 लाख रुपये महिना आहे आम्हाला. हा का 5,000 रुपये 10,000 रुपये रोजचे कमवतो आम्ही, आणि तू आम्हाला 5-10 देतो का रे. एवढे रस्त्यावर पडेल समजतं का तू आम्हाला. कचोरे पैशाची गोष्टच करू नका. पैसा हा विशेष नाही अटीचा आपला.
बापा ₹1,00,000 देतो मी तुम्हाला, पण मला सोडून द्या आठवून तुम्ही. ₹1,00,000? अरे ₹1,00,000 तर आमची अशी कमाई आहे, अशी. हा, ₹1,00,000 ₹2,00,000 असं बोलूच नको तू. कचुरे आपण का भ्रष्टाचारी आहो का? याच्यामधलं ऐकू नका, घ्या तुम्ही, घ्या LPM रूम मध्ये घ्या. पा तुम्हाला 2,00,000 नाही 3,00,000 नाही पुरे 5,00,000 देतो मी, पण मला सोडून द्या तुम्ही फक्त. हाव, मला काही PM रूम मध्ये नका नेऊन, काहीच नाही, मला काहीच झालं नाही. आता लागेल लाईनवर बरोबर. हा, पावसाहेब 5,00,000 देतो म्हणते. काय करता मग? नाही 5,00,000 तर ठीक आहे, हा, करू आपण काय ना घ्या ऍडजस्ट. पण कसं या कानाची खबर त्या कानात गेली नाही पाहिजे. हे जर लीक जर झाली गोट तर मग पाहिजे भाऊ तुझ्या बजेट तू. नाही मी हे कोणाला सांगत नाही ना. हा कोणाला माहिती पडू देत नाही मी, काहीच नाही, शब्दही नाही काढत त्या बाबतीत. फक्त कसं मला आठवून गोया औषध द्या, मला सोडून द्या बापा, मला जाऊ द्या घरी. काय ठीक आहे, पाहतो मग तुला काय करायचं आहे. हा, विचार करतो आम्ही थोडासा, पण सांग तुला काय. मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.